नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बीड शहरातील मिलिया शाळेमध्ये जे काही कुकर्म झालंय, जे काही कांड झालंय, माणुसकीला काळीमा फासणारी जी घटना उघडकीस आली आहे ती अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह अशीच आहे. आमेर काझी नावाच्या या नराधम शिक्षकाने, त्याला शिक्षक तरी कसं म्हणावं असा प्रश्न आता पडू लागलाय. तर या नराधमानं आपल्या कुकर्मांना अंजाम देण्यासाठी किंवा आपली कुकर्म सुफळ संपन्न व्हावी यासाठी चक्क मिलिया शाळेच्या वर्गखोल्यांचाच वापर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. म्हणजे ज्या शाळेला ज्ञानदानाचं पवित्र कार्य करणारं मंदिर असं म्हटलं जातं, त्या शाळेमध्ये हा आमेर काझी नावाचा नराधम, त्याच्यासोबतच्या काही महिला असतील, काही लहान मुली असतील, त्याची पत्नी असेल किंवा त्याने पुण्यात ठेवलेली महिला असेल, या सगळ्यांसोबत कुकर्म करत होता. म्हणजे हा आमेर काझी नावाचा गृहस्थ साधारणपणे 2005-06च्या दरम्यान मिलिया शाळेमध्ये शिक्षक म्हणून नोकरीस लागला. पण त्याच्यात शिक्षकाचा एकही गुण नव्हता हे आता उघड झालंय. हा हैवान होता. हा आमेर लिंग पिसाट होता. हा आमेर म्हणजे याच्या डोक्यामध्ये कायम सेक्स भरलेलं असायचं हे आता हळूहळू समोर येतंय. आम्ही या सगळ्या प्रकरणाचा जेव्हा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तेव्हा अनेक धक्कादायक बाबी, धक्कादायक खुलासे, अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. हा आमेर काझी म्हणजे जेव्हापासून नोकरीला लागला तेव्हापासून याच्या डोक्यात केवळ वेगवेगळ्या महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवायचे, त्यांच्याशी लैंगिक चाळे करायचे, त्यांचं लैंगिक शोषण करायचं आणि त्याचे व्हिडिओ बनवायचे. आणि हे व्हिडिओ बनवून ते रात्री तासनतास आपल्या घरी असलेल्या संगणकावर पाहत बसायचं आणि आपला कंड जिरवायचा. असा सगळा घाणेरडा प्रकार हा आमेर करत होता. बरं, यासाठी त्याने वापर कुठल्या जागेचा केला असेल तर सगळ्यात पहिल्यांदा त्याने जागा वापरली ती शाळेतील वर्गखोल्यांची. म्हणजे जी प्राप्त माहिती आहे, आमच्या सूत्रांनी आम्हाला जी माहिती दिली आहे ती तर एवढी धक्कादायक आहे की आज जरी मिलिया शाळा किंवा ती संस्था किंवा त्या संस्थेचे संस्थाचालक, ट्रस्टी हे सांगत असले की आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि आमचा आणि त्याचा काही संबंध नाही, शाळेशी त्याचं काही देणं घेणं नाही, हा त्याचा पर्सनल मामला आहे, तरी हे अत्यंत खोटं बोलतायत. शाळेच्या आवारात, शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये एकीकडं मुलं मुली शिकतायत आणि दुसऱ्या वर्गखोलीमध्ये शेजारच्याच भिंतच मध्ये त्या वर्गखोलीमध्ये या नराधमानं हे अश्लील आणि अत्यंत घाणेरडं कृत्य केले. त्या सगळ्याला तिथल्या भिंती देखील साक्षीदार आहेत. भिंती कधी कधी बोलतात, भिंतीलाही कान असतात असं म्हटलं जातं. आणि ज्ञान मंदिराच्या भिंती किंवा ज्ञान मंदिरामध्ये जर का असलं घाणेरडं कृत्य होत असेल तर त्याच्यावर स्वतः संस्था चालकांनी गुन्हा दाखल केला पाहिजे. एकापेक्षा अधिक महिलांचं लैंगिक शोषण केलं म्हणून त्याच्यावर 376 नुसार गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. पण संस्था मूग गिळून गप्प बसली आणि त्यामुळं संस्थेबद्दलच प्रचंड संशयाचं वातावरण निर्माण झालंय. आमेर काझी हे नेमकं करत कसं होता, म्हणजे काय त्याची मोडस काय होती याचा आम्ही अभ्यास करण्याचा, माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा देखील अनेक डोकं सुन्न करणाऱ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. काही काळ तो मिलिया शाळेचा परीक्षा विभाग प्रमुख होता किंवा त्याच्याकडे ती जबाबदारी दिलेली असेल काही काळांसाठी, एखाद्या वर्षासाठी. तर त्या संधीचा फायदा घेत तो सहकारी जे कुणी आहेत त्यांना त्रास द्यायचा. वेळेत तुम्ही काम जर का दिलं नाही, वेळेत जर का पेपर सेट करून दिले नाही, वेळेत जर का पेपर चेक करून दिले नाही तर तुमच्यावर कारवाई होईल, मग तुम्हाला सस्पेंड केलं जाईल, मग तुमची नोकरी जाईल, असं सांगून तो संबंधित महिलांचं लैंगिक शोषण करायचा. आणि हे आम्ही म्हणतच नाहीये, याच्यावर आमचं कुठलंच म्हणणं नाहीये, हे सगळं त्याच्या पत्नीनं आरोप केले. अनेक महिलांसोबत त्याचे संबंध होते.
त्याने अनेक महिलांचं आयुष्य बर्बाद केलंय. सगळ्यात पहिल्यांदा त्याने वापर केला तो कधी, मिलिया स्कूल किंवा शाळा जी आहे त्या शाळेच्या वर्गखोल्यांचा वापर केला. त्यानंतर कधी कधी त्या शाळेच्या कार्यालयाचा वापर केला. त्यानंतर कधी कधी त्याने स्वतःच्या घराचा वापर केला. बरं, एवढ्यावर थांबावं ना, तर जमजम कॉलनीमध्ये त्याने ही कृत्य करण्यासाठी एक रूम देखील भाड्याने घेतली होती. त्या ठिकाणी देखील त्यांनी हेच कृत्य केली आणि प्रत्येक वेळी प्रत्येक महिलेसोबत अश्लील चाळे करताना, लैंगिक चाळे करताना किंवा सेक्स करताना हा आमिर त्याचे व्हिडिओ तयार करायचा. याला लिंग पिसाट नाही म्हणायचं तर काय म्हणायचं. म्हणजे थोड्या नव्हे तर 25-50 त्यापेक्षाही अधिक महिला याच्या जाळ्यात अडकलेल्या आहेत किंवा याच्या ब्लॅकमेलिंगच्या शिकार झालेल्या आहेत. आणि अशा नराधमाला संस्था अजूनही पाठीशी घालते. म्हणजे संस्थेबद्दल संशय निर्माण होणार नाही का? संस्थेला हे सगळं माहीत होतं. संस्थेचे मुख्याध्यापक असतील, संस्थेचे प्राचार्य असतील, संस्थेमधील सहकारी शिक्षक असतील, महिला शिक्षिका असतील, एवढंच काय, पण तिथल्या काही विद्यार्थिनींमध्ये देखील याची कुजबूज होती. आणि ही कुजबूज संस्था चालकांच्या कानावर देखील घालण्यात आली होती. म्हणजे 2019 मध्ये काही जणांनी थेट संस्था चालकांना भेटून सुद्धा याची तक्रार केली, पण आमिर काझीवर कुठलीच कारवाई झाली नाही. आता तर असंही बोललं जाते की संस्था चालकांचे नातेवाईकच याच्यात सहभागी आहेत, त्यांचाच आमिरला पाठिंबा आहे आणि त्यामुळं हा असे नालायक धंदे करतोय. या नराधमानं ज्या पद्धतीनं महिलांना वश करण्यासाठी ज्या काही क्लुप्त्या, ज्या काही युक्त्या वापरल्या ना, त्या सुद्धा खूप आणि खूप भयानक आहेत. म्हणजे याच्या एकंदर वागण्या, बोलण्याचा, याच्या राहण्याचा, याचा लगट करण्याची एक वेगळी पद्धत होती. हा ज्या महिलेसोबत किंवा ज्या मुलीसोबत आपल्याला शरीर संबंध ठेवायचे किंवा तिच्या सोबत आपल्याला लैंगिक चाळे करायचे, अश्लील चाळे करायचे, ते सावज अगोदर शोधायचा, हेरायचा. त्यानंतर त्या महिलेशी, मुलीशी किंवा कुठल्याही महिलेशी संबंध प्रस्थापित व्हावेत म्हणून स्वतः शिक्षक आहे, ट्रस्टींच्या जवळचा आहे, ट्रस्टी त्याचं ऐकतात असं सांगून त्या महिलेवर इम्प्रेशन पाडलं जायचं आणि मग याचा खेळ सुरू व्हायचा. हा काही महिला तुमच्या सहकारी असतील, तुमच्या मैत्रिणी असतील किंवा शहरातील काही प्रतिष्ठित महिला आहेत, या माझ्यासोबत स्वतःहून संबंध ठेवायला तयार होतात असं दाखवायचा. म्हणजे बघा, अगोदर ज्या महिलांचे व्हिडिओ तयार केले त्या महिलांच्या व्हिडिओचा वापर तो नव्या महिला जाळ्यात फसवण्यासाठी करायचा. आणि हे सगळं इतक्या बिनबोभाटपणे चालू होतं. पण जेव्हा त्याच्या पत्नीने आवाज उठवला त्यानंतर हे सगळे कुटाने बाहेर आले आणि त्याच्यावर नाईलाज म्हणून का होईना पण कारवाई करण्याचा शब्द संस्थेला द्यावा लागला. आता संस्था त्याच्यावर कारवाई करेल, त्याला कदाचित सस्पेंड करेल किंवा अजून काही करेल आणि स्वतःचे हात झाडून मोकळी होईल. पण जेवढा जबाबदार आमिर काझी आहे ना, तेवढी जबाबदार ती संस्था सुद्धा आहे. कारण संस्थेच्या प्रिमायसेसमध्ये, संस्थेच्या वर्गखोल्यांमध्ये ही सगळे कामं झालेले आहेत, हे सगळे कुटाने झालेले आहेत. या नराधमाने संस्थेच्या इमारतीचा वापर केलाय, संस्थेच्या साहित्याचा वापर केलाय, संस्थेच्या वर्गखोल्यांचा वापर केलाय आणि त्याच्यामुळं त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे. आणि त्याचसोबत यामध्ये संस्थेतील जे कोणी शिक्षक असतील, ज्या कोणी शिक्षिका असतील आणि संस्था चालक असतील त्यांच्यावर देखील कर्तव्यात कसूर केली म्हणून गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. मंडळी, या नराधमानं नेमकं अजून काय काय केलं ज्यामुळं एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला त्याला वश झाल्या? त्याला वशीकरण विद्या येत होती का? तो कुठल्या गंड्याद्वाऱ्याचा वापर करत होता का? त्यांनी काही औषधी वापरली का ज्यामुळं महिला गुंगी येऊन त्याच्यासोबत तयार असायच्या जायला? या सगळ्या गोष्टींचा पुढच्या भागामध्ये आम्ही लवकरच खुलासा करणार आहोत. तोपर्यंत न्यूज अँड व्ह्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर जरूर करा. धन्यवाद.